1. बेबी बायोग्राफी हे टिप्पण 18व्या शतकात कोणी तयार केले? ए. जी. स्टॅनले हॉल. बी. पेस्टॉलॉजी. सी. जेम्स ड्रेवर. डी. एलिझाबेथ हरलॉक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पेस्टॉलॉजी. 2. बालमानसशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास अमेरिकेत कोणामुळे सुरू झाला? ए. थॉम्सन. बी. पेस्टॉलॉजी. सी. जी. स्टॅनले हॉल. डी. मारिया मॉन्टेसरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जी. स्टॅनले हॉल. 3. गर्भधारणेपासून ते किशोरावस्थेच्या सुरुवातीपर्यंतचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली? ए. क्रो आणि क्रो. बी. जेम्स डेवर. सी. थॉम्सन. डी. हरलॉक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. क्रो आणि क्रो. 4. शरीरातील इतर सर्व विनावाहिनी ग्रंथींवर नियंत्रण ठेवणारी मास्टर ग्लँड कोणती? ए. कंठस्थ ग्रंथी. बी. उपवृक्क ग्रंथी. सी. स्वादुपिंड. डी. पीयूषिका ग्रंथी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पीयूषिका ग्रंथी. 5. बालकाची उंची अवाढव्य वाढणे हे कोणत्या संप्रेरकाच्या अतिरेकामुळे होते? ए. थायरॉक्सिन. बी. सोमॅटोट्रॉपिन. सी. इन्सुलिन. डी. ॲड्रिनालिन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सोमॅटोट्रॉपिन. 6. बालकामध्ये क्रेटिनिझम म्हणजे जडबुद्धी हा आजार कोणत्या ग्रंथीतून स्त्राव कमी झाल्यामुळे होतो? ए. पीयूषिका. बी. उपवृक्क. सी. कंठस्थ किंवा थायरॉइड. डी. जननग्रंथी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कंठस्थ. 7. भीती, राग आणि तणाव यांसारख्या आणीबाणीच्या प्रसंगी कोणती ग्रंथी कार्यरत असते? ए. स्वादुपिंड. बी. उपवृक्क किंवा ॲड्रिनल. सी. लाळ ग्रंथी. डी. पीयूषिका. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उपवृक्क. 8. विकासाचे महत्त्वाचे सूत्र खालीलपैकी कोणते? ए. विकास बरोबर अनुवंश अधिक परिस्थिती. बी. विकास बरोबर अनुवंश वजा परिस्थिती. सी. विकास बरोबर अनुवंश दशांश परिस्थिती. डी. विकास बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विकास बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती. 9. नूतन बाल शिक्षण संघ 1926 या संस्थेची स्थापना कोणी केली? ए. अनुताई वाघ. बी. ताराबाई मोडक. सी. गिजूभाई बधेका. डी. सावित्रीबाई फुले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ताराबाई मोडक. 10. कोसबाडच्या टेकडीवरून हे प्रसिद्ध आत्मवृत्त कोणाचे आहे? ए. ताराबाई मोडक. बी. फातिमा शेख. सी. अनुताई वाघ. डी. सिंधुताई सपकाळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अनुताई वाघ. 11. आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा ही संकल्पना कोणी राबवली? ए. ताराबाई मोडक. बी. महात्मा गांधी. सी. विनोबा भावे. डी. अनुताई वाघ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ताराबाई मोडक. 12.
किंडरगार्टन या पद्धतीचे जनक कोण आहेत? ए. मारिया मॉन्टेसरी, बी. फ्रेडरिक फ्रोबेल, सी. जीन पियाजे, डी. जॉन ड्यूई. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फ्रेडरिक फ्रोबेल. 13. मॉन्टेसरी पद्धतीत शिक्षिकेला कोणत्या नावाने संबोधले जाते? ए. गुरुजी, बी. माळी, सी. दिग्दर्शिका म्हणजे डिरेक्ट्रेस, डी. निरीक्षक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिग्दर्शिका. 14. ज्ञानेंद्रियांच्या प्रशिक्षणावर विशेष भर देणारी पद्धती कोणती? ए. बालुयान पद्धती, बी. प्रकल्प पद्धती, सी. मॉन्टेसरी पद्धती, डी. व्याख्यान पद्धती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मॉन्टेसरी पद्धती. 15. फ्रोबेल यांनी मुलांसाठी तयार केलेले शैक्षणिक साहित्य याला काय म्हणतात? ए. शैक्षणिक साधने, बी. भेटवस्तू किंवा उपहार गिफ्ट्स, सी. खेळणी, डी. मॉड्यूल्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भेटवस्तू किंवा उपहार. 16. बालकाची शारीरिक ठेवण आणि डोळ्यांचा रंग हे प्रामुख्याने कोणत्या घटकावर अवलंबून असतात? ए. शाळा, बी. आहार, सी. अनुवंश, डी. संस्कृती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अनुवंश. 17. कासा देई बांबिनी म्हणजे बालकांचे घर ही शाळा कोणी सुरू केली? ए. फ्रेडरिक फ्रोबेल, बी. मारिया मॉन्टेसरी, सी. ताराबाई मोडक, डी. पेस्टोलॉजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मारिया मॉन्टेसरी. 18. बालविकासाचा अभ्यास हा प्रामुख्याने कोणत्या काळापर्यंत केला जातो? ए. केवळ अर्भकावस्थेपर्यंत, बी. केवळ 6 वर्षांपर्यंत, सी. गर्भधारणेपासून ते किशोरावस्थेच्या सुरुवातीपर्यंत, डी. केवळ जन्मापासून 6 वर्षांपर्यंत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गर्भधारणेपासून ते किशोरावस्थेच्या सुरुवातीपर्यंत. 19. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते? ए. थायरॉक्सिन, बी. इन्सुलिन, सी. ॲड्रिनॅलिन, डी. टेस्टोस्टेरॉन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इन्सुलिन. 20. मुलांमध्ये कुमारावस्थेत ॲडोलेसन्स कोणते संप्रेरक मुख्यत्वे स्त्रावते? ए. इस्ट्रोजेन, बी. प्रोजेस्टेरॉन, सी. टेस्टोस्टेरॉन, डी. थायरॉक्सिन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टेस्टोस्टेरॉन. 21. खालीलपैकी कोणती विनावाहिनी ग्रंथी नाही? ए. पीयूषिका, बी. लाळ ग्रंथी, सी. कंठस्थ, डी. उपवृक्क. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लाळ ग्रंथी. 22. बालक हा एक रोपटा आहे आणि शिक्षक हा माळी आहे ही संकल्पना कोणाची? ए. मारिया मॉन्टेसरी, बी. फ्रेडरिक फ्रोबेल, सी. ताराबाई मोडक, डी. क्रो आणि क्रो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फ्रेडरिक फ्रोबेल. 23. अनुताई वाघ यांनी कोणत्या जिल्ह्यात आपले कार्य केले? ए. पुणे, बी. ठाणे आत्ताचा पालघर कोसबाड, सी.
नागपूर, डी. सातारा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ठाणे, आत्ताचा पालघर. 24. जेम्स डेवर यांनी बालमानसशास्त्राच्या व्याख्येत कोणत्या शब्दावर अधिक भर दिला? ए. समाजीकरण, बी. परिपक्वता किंवा मॅच्युरिटी, सी. आर्थिक विकास, डी. केवळ खेळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परिपक्वता. 25. सोमॅटोट्रोपिन या संप्रेरकाची कमतरता झाल्यास काय घडते? ए. उंची खूप वाढते, बी. वामनत्व येते, सी. मधुमेह होतो, डी. डोळे लाल होतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वामनत्व येते. 26. बाल्यावस्थेतील वर्तणूक समस्यांचे अध्ययन कोणत्या शास्त्रात केले जाते? ए. खगोलशास्त्र, बी. समाजशास्त्र, सी. बालमानसशास्त्र, डी. भौतिकशास्त्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बालमानसशास्त्र. 27. मॉन्टेसरी पद्धतीत कशावर भर दिला जात नाही? ए. स्वयंशिस्त, बी. घोकंपट्टी, सी. स्वानुभव, डी. वैज्ञानिक साधने. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, घोकंपट्टी. 28. ताराबाई मोडक यांनी शिशुविहारची स्थापना कोठे केली? ए. बोर्डी, बी. नाशिक, सी. अमरावती, डी. कोल्हापूर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बोर्डी. 29. अनुताई वाघ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ए. ज्ञानपीठ, बी. पद्मश्री, सी. भारतरत्न, डी. नोबेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पद्मश्री. 30. बालविकासावर परिणाम करणाऱ्या परिस्थिती या घटकात कशाचा समावेश होतो? ए. जुक्कू म्हणजे जीन्स, बी. बुद्धिमत्ता, सी. कौटुंबिक वातावरण व शिक्षण, डी. जैविक रचना. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कौटुंबिक वातावरण व शिक्षण.